जनरली तुम्ही टू द पॉईंटमध्ये राजकीय नेत्यांना भेटतात, राजकीय गप्पा आपण करतो, पण आज एक वेगळे पाहुणे आणि एक वेगळं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओत आहे. तुम्ही सगळ्यांनी परकाया प्रवेश हा शब्द बऱ्याचदा ऐकला असेल, नाटक सिनेमातनं अनुभवलाही असेल काही थोड्याफार प्रमाणात. पण परकाया प्रवेश नक्की काय असतो असं म्हटलं तर सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या दुसऱ्या शरीरात एखाद्या व्यक्तीने अगदी लीलया संचार करणे, प्रवेश करणे, याला आपण परकाया प्रवेश म्हणतो. अभिनेते अभिनेत्री जनरली हा करण्याचा प्रयत्न करतात, पण फार थोडी अशी मंडळी आहेत की जे इतकं बेमालूनपणे हा परकाया प्रवेश करतात. एखादं पात्र उभं करताना त्या पात्रामध्ये इतके समरस होऊन जातात की ती व्यक्ती किंवा तो अभिनेता म्हणजे तेच पात्र आहे असं वाटतं. आणि फार कमी अभिनेत्यांना हे कसं जमलं किंवा त्यांनी ते अक्षरशः त्याच्यावरती हुकूमत गाजवली असं म्हणता येईल. आणि त्याचं एक महत्त्वाचं नाव म्हणजे दिलीप प्रभावळकर. अनेक भूमिका त्यांच्या आपण बघितलेल्या आहेत. चिमणराव असू देत किंवा महात्मा गांधी असू देत, या अगदी दोन वेगवेगळ्या ध्रुवांवरच्या भूमिका त्यांनी ज्या उत्कृष्टपणे निभावल्या आहेत त्या अनेक वर्ष रसिकांच्या मनावरती अधिराज्य करतात. याच्यामध्ये अनेक त्यांच्या भूमिका आल्यात. आता त्यांचा दशावतार सिनेमा येतो आहे आणि ते या निमित्ताने आपल्याला भेटायला आले. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या या इतक्या मोठ्या कारकिर्दीचा आपण या थोड्या काळात जमलं तर आढावा घेणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. दिलीप भैया, खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि मी जसं म्हटलं की आम्ही जनरली या कार्यक्रमामध्ये राजकारण्यांना भेटत असतो. मी जसा उल्लेख केला की परकाया प्रवेश हा मी म्हटलं की तुमच्या भूमिका आम्ही आमच्या लहानपणापासून बघत आलो. म्हणजे अगदी चिमणरावपासून ते आत्ता येणाऱ्या दशावतारपर्यंत. मी आता दशावतारचा ट्रेलर बघितला, काहीतरी वेगळंच आम्हाला बघायला मिळणार हे नक्कीच त्या ट्रेलरमधनं कळतं आहे. पण हा सगळा ग्राफ बघता आणि मी जे आत्ता म्हटलं की तुम्ही त्या भूमिका म्हणजे इतर अभिनेते एका बाजूला, म्हणजे मी कदाचित हे अनेकांना म्हणणं धाडसाचंही वाटू शकतं कदाचित, पण दिलीप प्रभावळकरांची भूमिका आणि इतरांची भूमिका असं एक वेगळंच असं मला वाटतं व्यक्तिशः समीकरण की तुम्ही जेव्हा ती भूमिका करताना की तुम्ही तीच भूमिका करण्यासाठी जणू जन्माला आल्यात. म्हणजे चिमणराव करताना दिलीप प्रभावळकर चिमणरावच वाटतात किंवा नंतर गंगाधर टिपरे करताना ते गंगाधर टिपरेच आहेत असं वाटतात आम्हाला. किंवा कुठलीही तुमची भूमिका काढा, ते पात्र म्हणजे हे कसं सगळं तुम्ही त्या पात्रात कसं घुसतात कसं? याचा एक थोडं टॅलेंट किंवा गुणांचं एक त्याच्यामध्ये हे असतं, यात काही वाद नाही. आणि दुसरं मला स्वतःला असं वाटतं की मी जे सांगितलं याच्या आधी त्याप्रमाणे माझी स्वतःची ॲक्टरची पर्सनॅलिटी नाही आहे. मी कुठल्याही अर्थाने मी ॲक्टर वाटत नाही. मी जसा एक साहित्यिक वाटतो, क्रिकेटर वाटतो, तसं एक वाटतं की हे क्रिकेटरचं पर्सनॅलिटी, ही क्रिकेटरची पर्सनॅलिटी आहे, हे क्रिकेटरचं व्यक्तिमत्व आहे, हा साहित्यिक असा असायला हवा, तसा हा ॲक्टर असायला असा असं माझ्याकडे बघून कोणी म्हणणार नाही. कारण माझी एरवीची पर्सनॅलिटी जी आहे, एरवीचं व्यक्तिमत्व आहे ते खूप सौम्य व्यक्तिमत्व आहे, नॉन कमिटल आहे, न्यूट्रल आहे. मी काही हे करत नाही, हा आता काय या असं काही करू शकेल असं काही हे नाही आहे. कारण या सगळ्या व्यक्तिरेखा ज्या आहेत त्या त्यांच्या परीने त्यांच्या एकूण ह्यानी त्या स्ट्रॉंग व्यक्तिरेखा आहेत. त्या माझ्या एरवीच्या पर्सनॅलिटीपेक्षा खूप वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ज्याला काया प्रवेश म्हणतात तो खरा काया प्रवेश नसतो, काया प्रवेश केल्याचा आभास असतो, इल्युजन असतं ते. तर तसं ते आपण ती व्यक्ती आपण आहोत असं एक तुम्ही आभास निर्माण करता, इल्युजन तयार करता. आणि मला कदाचित थोडेफार गुण असतील, पण मला स्वतःला मी म्हटलं त्याप्रमाणे सौम्य व्यक्तिमत्वाचा माझ्या ठसा पुसणं, नॉन कमिटल न्यूट्रल पर्सनॅलिटीचा ठसा पुसणं मला कम्पॅरेटिव्हली सोपं जात असावं असं माझा अंदाज आहे. पण मग न्यूट्रल पर्सनॅलिटी तुम्ही जी म्हणतात ती अशी पहिल्यापासून होती? पहिल्यापासून. आणि दुसरा विरोधाभास असा माझ्यातला की जनरली हे पुढे ॲक्टर होणारे जे असतात ते जरा लहानपणी थोडे आगाऊ असतात. आगाऊ म्हणण्यापेक्षा हे बघ कोण आले बघ, पाहुणे आलेत बघ, जरा काही करून दाखव, अमुक करून दाखव. तर मी तसं काही नव्हतो. लहानपण अजूनही आहे. मी एवढे राष्ट्रीय पुरस्कार मिळवते आणि कुठला मिळवतोय, स्टेजवर गेल्यानंतर मी अजूनही बुजरा, संकोची, भिडस्त वगैरे 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 आहे, अजूनही आहे. ही स्वभावाचा भाग आहे. पण त्याच वेळेला दुसरा त्याचा विरोधाभास मी जे म्हटलं त्याचप्रमाणे लोकांना आपण उभं राहून चकित करावं, अरे हाच आहे तो असं म्हणावं, ही इच्छा असते. पण लोकांना सरप्राईज करणं ही एक कुठेतरी सुप्त इच्छा असते. त्याच्यातून कदाचित हे ॲक्टरचं व्यक्तिमत्व झालं असावं एक. दुसरं फार त्यातली एक गमतीशीर हे म्हणजे असं की तुम्ही ज्या व्यक्तिरेखा सांगितल्या मगाशी, चिमणराव असेल, गांधी असेल, गंगाधर टिपरे असतील,
तात्या विंचू असेल, हो चौकट राजा असेल, हां. नारबाची वाडीमधले हे असले आणि कोण 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 चुकबुल द्यावी घ्यावी हे ते चिक्कार कॅरेक्टर्स आहेत. हम्म. ती कॅरेक्टर्स माझ्यामध्ये हम्म. दिग्दर्शकाला दिसली, मला दिसली नाहीत. मी चिमणरावची इमेज माझ्यामध्ये असताना की भोळा भाबडा असा हे असताना मला ताते विंचूसारखा डेडली विलन महेश कोठारेने का द्यावं असं वाटलं असेल. तुम्ही कसं होतं ना दिलीप भैया, तुम्ही ती जी भूमिका करतात ना, म्हणजे आम्हाला काय आमच्या पिढीतल्या किंवा आमच्या आधीच्या सुद्धा पिढीला किंवा नंतरच्याही पिढीला, आता चिमणराव म्हटलं ना, त्यांच्या आता जर चिवी जोशींचं पुस्तक दिलं तर त्यांना डोळ्यासमोर तुम्हीच याल इतकं तुम्ही ते पात्र जिवंत केलं आहे. तयारीचा भाग त्याच्यामध्ये असतो. आणि अनेक दिग्दर्शकांच्या मते मी बराचसा असुरक्षित ॲक्टर आहे. म्हणजे असुरक्षित actor. असुरक्षितता मला ती व्यक्तिरेखा साकारण्यापर्यंत ती असुरक्षितता माझ्यामध्ये टिकते. मी नेमकी व्यक्तिरेखा आहे कशी, तर ती असुरक्षितता मला खूप तयारी करायला भाग पाडते. असुरक्षितता तुम्ही म्हणतात म्हणजे म्हणजे काय? इन्सिक्युरिटी म्हणजे कशात? मी हे करीन ना बरोबर, हे करीन नाही, अच्छा. नेमकी व्यक्तिरेखा आहे कशी, ही भूमिका आहे कशी, याचं हे काय ते काय नाही. आता त्यांनी एवढा विश्वास टाकला आपल्यावर, ते मी करू शकेन ना. हे जे ही इन्सिक्युरिटी जी आहे, ही असुरक्षितता जी आहे, ती मला त्या व्यक्तिरेखेविषयी भूमिकेविषयी अधिक माहिती गोळा करायला, अधिक तयारी करायला, अधिक मेहनत करायला, अधिक कष्ट करायला, श्रम करायला, विविध अंगाने समजून घ्यायला ती व्यक्तिरेखा भाग पडत असावी. मी आता इतके रोज केलेत ना, खूप तयारी करून केलेले रोज आहेत. हो लगे रोज मुन्नाबाईमधलं गांधीजी हो. करायलाच लागली मला.